सिंधुदुर्ग जिल्हा किंवा तळ कोकण हा आपल्याला सौंदर्यासाठी, पर्यटनासाठी आणि तिथल्या सागरी जीवनासाठी किंवा निसर्गरम्यतेसाठी माहिती आहे। याच ठिकाणी मालवण या तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जो किल्ला आहे त्याला 350 वर्षांचा इतिहास आहे। शिवकालीन असलेल्या या किल्ल्यावर 4 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचणार आहेत, कारण इथे नौदल दिनाचा सोहळा साजरा होणार आहे। एका बाजूला ही सगळी बडी राजकीय मंडळी किंवा देशातले सगळे महत्त्वाचे पाहुणे तिथे येत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारणही चांगलंच तापलेलं आहे। आणि ते इतकं तापलंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा कोकणातल्या दक्षिण आणि उत्तर अशा राजकीय ध्रुवांचं मिलन झालंय। म्हणजे काय झालंय तर अगदी आतून हाडवैरी असलेले नारायण राणे आणि शालेय शिक्षण मंत्री, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामध्ये मनोमिलन होतंय का, आणि त्या मनोमिलनामध्ये किती सच्चाई आणि किती झुटाई आहे असा प्रश्न पडावा इतकं कोकणातलं वातावरण आणि राजकारण मोदींच्या आगमनाआधी झपाट्यानं बदलतंय। काय आहे हे सगळं, हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महासत्तांतर घडवलं। उद्धव ठाकरे यांची सत्ता अगदी निर्धास्तपणे सुरू असताना शिवसेनेमध्ये एक खूप मोठी उभी फूट पडली। त्यातून 40 आमदार निघाले, ते सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, तिथून गोव्याला गेले आणि पुन्हा येऊन ते मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे त्यांचे सहकारी मंत्री झाले, त्यांना महत्त्वाची मानाची पानं मिळाली आणि त्याचबरोबर भाजप सारख्या पक्षाने या सगळ्यांना गळा भेट दिली। त्यामुळे ही सगळी मंडळी आता अत्यंत ताकदीनं काम करतात। पण या पहिल्या टप्प्यामध्ये किंवा हे जे पहिले 16 आमदार गेले त्यामध्ये दीपक केसरकरांचा समावेश किंवा सहभाग नव्हता। पण दीपक केसरकर हे दुसऱ्या टप्प्यात ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुंबईत होते। त्यांच्याबरोबर मुंबई आणि ठाण्यातला गड लढवायचा होता। त्यावेळेला तिथे नरेश मस्के हे एकनाथ शिंदेचे ठाण्यातले सहकारी हे इथे मागे राहिले होते आणि ते शिंदे पुत्र असलेल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर प्रसिद्धी माध्यमांचा, त्याचप्रमाणे पक्षातल्या संघटनेचा, पक्षातल्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा किल्ला समर्थपणे खासदार श्रीकांत शिंदे लढवत होते आणि त्यांच्या बरोबर होते नरेश मस्के। पण गोची कुठे होती तर गोची होती ही सुरत, गुवाहाटी, गोवा या ठिकाणी प्रचंड एकनाथ शिंदेंची गोची होऊ शकत होती, कारण एकनाथ शिंदेंना सारखं प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलणं शक्य नव्हतं। त्यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांना एक नाव सुचवलं। ते नाव कोणाचं होतं तर ते नाव होतं दीपक केसरकरांचं। आता दीपक केसरकर हे काही कधीच प्रवक्ते नव्हते, कधीच इतक्या मोठ्या कॅनव्हासवर त्यांनी कधी प्रसारमाध्यमांचा सामना केला नव्हता। ते राज्यातल्या सगळ्यात छोट्या जिल्ह्यातून येतात, तिथलं राजकारणही ते छोटं करतात, पण राजकारणातून मिळणारे जे काही फायदे आहेत ते मात्र खूप मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या पदरात पाडून घेतात, असा त्यांचा इतिहास आहे। आताही तेच होते बघा। ते ज्या वेळेला प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते त्यावेळेला एकनाथ शिंदे हे मात्र आपल्या राजकीय गोष्टी, पत्रव्यवहार, कायदेशीर बाबी, त्याचप्रमाणे दिल्लीतल्या दोन्ही नेत्यांशी बोलणं, म्हणजे पंतप्रधान मोदी आणि अमित शहांशी बोलणं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधणं, या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना शक्य झाल्या, कारण प्रसार माध्यमांचा जो सगळ्यात मोठा बुणबुणाट जो होता किंवा जो त्यांना त्रास देणारा जो घटक होता तो त्यांनी सगळा केसरकरांकडे वळवला होता। आणि केसरकरही मुद्दा एक एवढासा सुई एवढा असायचा, पण ते असं काही फिरवून सांगायचे की प्रसारमाध्यमांना त्या काळामध्ये यांना ऐकत बसावं किंवा यांना रेकॉर्ड करत बसावं असं वाटून जायचं। त्यांनी आपली कामगिरी फत्ते केली होती आणि त्यामुळे ज्या वेळेला मंत्रिपदाची सगळी बेगमी करण्यात आली, वाटप करण्यात आलं, त्यावेळेला शालेय शिक्षण मंत्रीपद हे त्यांच्या पदरी पडलं आणि त्याचबरोबर पालकमंत्रीपद म्हणून त्यांना मुंबईचं पालकमंत्रीपद, मुंबई शहराचं पालकमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे। आता मुंबई सारख्या
शहराचं पालकमंत्री पद ही काही छोटी गोष्ट नाहीये, ती त्यांना मिळाली आणि त्यातून त्यांच्या आता स्वप्नांना अधिक धुमारे फुटलेत. याचं कारण असं आहे की दीपक केसरकर हे तसे शांत संयमी म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच जातकुळीतले ते आहेत, ओबीसी. त्यांचा स्वतःचा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता, ते आहेत सावंतवाडीचे. पण आता तिथून आपण निवडून येणार नाही अशी भीती केसरकरांना वाटते आणि त्या पद्धतीत भाजपने म्हणजे आपला पक्ष वाढवायचा या एका सूत्राखाली तिथून राजन तेलींना गुडघ्याला बाशिंग बांधायला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे इतरही काही नेते मंडळी तयार आहेत आणि स्वतः केसरकर हे काहीसे तणावात आहेत, दबावात आहेत. याचं कारण असं आहे की आपला या वेळेला पराभव होऊ शकतो असे काहीसे फिलिंग्स म्हणा किंवा अशी काहीशी कुणकुण त्यांना लागलेली आहे. त्यामुळे ते काय करतायत तर ते दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दिल्लीतल्या अनेक मोठ्या नेत्यांबरोबर त्यांचं बोलणं सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि ते एकनाथ शिंदेंना सोडतील का किंवा सोडणार का इतक्या टप्प्यावर सगळ्या गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत. आता ज्या वेळेला ते नगराध्यक्ष होते त्यावेळेला ते नगराध्यक्ष होत असताना तिथे काही अशी मंडळी होती की जी कधीच केसरकरांना त्यांना मात देता आलं नसतं. लोहे से लोहा काटताय या नियमाप्रमाणे सावंतवाडीतली अशी काही मंडळी केसरकरांच्या राजकीय हिताच्या आड येत होती की त्यांना हाताळणं, त्यांना निपटवणं ही केसरकरांच्या बसकीबात नव्हती. आणि त्यावेळेला त्यांना सगळ्यात महत्वाची मदत जर कोणी केली होती तर ती नारायण राणे यांनी केली होती. पण याच नारायण राणेंचा राजकीय दहशतवाद आहे, राणेंच्या दहशतवादापुढे सगळे लोक निष्प्रभ झालेले आहेत असं सांगायला केसरकरांनी सुरुवात केली. आणि आपल्याला मी या आधीच्याही माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आज पुन्हा सांगतो, नारायण राणेंना हरवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जितका वाटा होता त्याच्यापेक्षा कैक मोठा वाटा हा दीपक केसरकर यांच्या या राजकीय दहशतवादाचा होता. तो त्यांनी अशा पद्धतीत खुलवला होता, फुलवला होता आणि लोकांपर्यंत पोहोचवला होता की लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात मोठा विलन म्हणून नारायण राणे वाटायला लागले होते. आणि त्यामुळे नारायण राणेंच्या पराभवामध्ये किंवा राजकीय त्यांचा जी काय उतरण आहे त्यामध्ये केसरकरांचा वाटा खूप मोठा आहे. केसरकर हे आता सध्या क्रिकेटचे दिवस आहेत, त्यामुळे जर तुमचा चौकार आणि षटकार लागायचा असेल तर तुम्हाला अचूक टायमिंग शोधावं लागतं. तुमच्याकडे तुमच्या मनगटात किती ताकद आहे, तुमच्या शरीरात किती ताकद आहे, तुमचा बॉल किती जोरात येतो याच्यापेक्षा जोरात आलेल्या बॉलला योग्य वेळेला साधणं ही एकाच म्हणजे ज्याला टायमिंग, टेक्निक आणि टेम्परामेंट म्हणतात ते सगळं दीपक केसरकरांकडे. आणि तुम्ही तपासून बघा राज्याचा आजपर्यंतचा शिक्षण मंत्र्यांचा इतिहास, ज्यांनी राज्याचं शिक्षण मंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांना राज्यात किंवा राजकीय त्यांच्या आयुष्यात त्यानंतर फारशी गती मिळालेली नाही किंवा त्यांचं फार काही बल्ले झालेलं नाहीये. हा इतिहास आहे आणि त्याचीच कुणकुण ही केसरकरांना लागलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, सोमवारी कणकवली मधल्या नारायण राणे यांच्या ओम गणेश या बंगल्यामध्ये जाऊन राणेंची भेट घेतली. आता प्रश्न कोणता होता तर प्रश्न होता बीएडच्या विद्यार्थ्यांच्या काही समस्यांबद्दलचा. तर हे सगळं खरं असण्याची फारशी काही गरज नाहीये. हे खरं असलं तर फक्त ते 5 किंवा 60%. पण केसरकरांना आता चिंता आहे ती स्वतःच्या भविष्याची आणि भवितव्याची. आता ते 70च्या दिशेने वाटचाल करतायत, ते 70च्या उंबरठ्यावर आहेत. जर मोदींचा नियम त्यांना लागला तर ते काही आता पुन्हा तिकीट मिळवण्याच्या बाजूने नसतील. मग अशा वेळेला काही का होईना आपण जो पक्ष आपल्याला स्वीकारेल, कारण बघा ते आधी राष्ट्रवादीत होते, शरद पवारांनीच नारायण राणेंना गळ घातली आणि त्यांना आमदार करायला भाग पाडलं, त्यांना नगराध्यक्ष करायला भाग पाडलं. पण त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीत उद्धव ठाकरेंबरोबरची सेटिंग फिटिंग करून घेतली की उद्धव ठाकरेंना केसरकर हे जणू काही जन्मजात शिवसैनिक असल्यासारखं वाटेल इतकं फिलिंग त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यानंतर ते एकनाथ शिंदेकडे गेले, तिथले प्रवक्ते झाले. आता ते एकनाथ शिंदे यांचे मॅन फ्रायडे आहेत. आपण समजू शकता की जो माणूस श्रीकांत शिंदे यांच्या पसंतीला उतरतोय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याही पसंतीला उतरतोय, त्यांनी आता नवीन समीकरणं मांडलेली आहेत. त्यामुळे प्रमोद जठार असो, परशुराम उपरकर असो
किंवा आता अगदी राजन तेली असो, संदेश पारकर असो, या कोणाचाही जरी रवींद्र चव्हाण असो, या कोणाचाही विचार केला तर केसरकरांच्या शांत शीतल डोक्यामध्ये काय चाललंय हे समजण्यासाठी आपल्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आपण खूप बर्फापेक्षाही थंड आहोत आणि तरीही नारायण राणेंसारख्या लाव्हारसाबरोबर आपण हातमिळवणी करू शकतो हे काल केसरकरांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा प्रचार आणि अपप्रचार करत राणेंना घरी बसवण्याची किमया साधणारे केसरकर इतक्या बेमालूमपणे आणि हळुवारपणे त्यांच्या ओम गणेश या कणकवलीतल्या बंगल्यामध्ये जाऊन बसले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला. अर्थात या संवादानंतर राणेंचं समाधान झालंय का? राणेंचं समाधान होईल का? जुनं सगळं नारायण राणे विसरलेत का? हा प्रश्न कोकणातल्या मतदारांना आणि कोकणातल्या जनतेला पडलेला आहे. पण जेव्हा तो प्रश्न राणेंच्या डोक्यात वादळासारखा घुंगावतोय त्यावेळेला राणेंचे जे काही दिल्लीतले मित्र असतील, वरिष्ठ असतील, यांच्याबरोबर संधान बांधायलाही दीपक केसरकर चुकलेले नाहीयेत. असंच एक दुसरं व्यक्तिमत्व आहे ते सुरेश प्रभू यांचं. अर्थात सुरेश प्रभू आणि केसरकर यांची तुलना करण्याचा वात्रटपणा मी इथे करणार नाहीये. पण शांत, संयमी किंवा अगदी आपलं काम सभ्यतेने करणाऱ्या लोकांबद्दल कोकणातल्या जनतेला एक वेगळी आस्था आणि आपुलकी आहे. सुरेश प्रभूंबद्दल ती नक्की होती. सुरेश प्रभूंचा पराभव झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण त्याच सुरेश प्रभूंच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या पाऊलखुणा जोपासण्याचं काम हे केसरकर करतायत. अर्थात बुद्धिमत्तेमध्ये जर सुरेश प्रभू हे हिमालय असले तर दीपक केसरकर हे कर्जतची टेकडीही नाही आहेत, हे आपण इथे नम्रपणे समजून घेतलं पाहिजे. पण असं असताना एखाद्या माणसाच्या स्वभावातली काही गुणवैशिष्ट्ये घेऊन जर आपण आपल्या कठीण वाटणाऱ्या राजकीय विरोधकांना नामोहरम करत असू आणि त्यात यश मिळवत असू तर त्या यशाचं नाव आहे दीपक केसरकर. आता राणे आणि केसरकर हे मनापासून एकत्र येणार का? त्यामुळे प्रमोद जटार, रवींद्र चव्हाण, राजन तेली, प्रसाद लाड, उदय सामंत, किरण सामंत यांच्या पोटात काही गोळा आलाय का? तर तोही आपल्याला काळाच्या कसोटीवर तपासावा लागेल, बघावा लागेल. त्याचीही पॉलिटिकल सोनोग्राफी करावी लागेल आणि ती आपण करणार आहोत. तूर्त राणे जुने घाव विसरलेत का आणि केसरकर नव्या राजकीय उड्डाणासाठी जो महाराष्ट्रातल्या राजकारणाचा नियम आहे किंवा प्रघात आहे, शालेय शिक्षण मंत्री यशस्वी होत नाहीत किंवा अपयशी होऊन घायाळ होऊन अगदी जमिनीवर कोसळतात, असा जो काही प्रकार आहे तो केसरकरांना पुसून टाकायचा आहे का? नियमाला त्यांना अपवाद ठरायचा आहे का? आणि ते नियमाला अपवाद ठरण्यासाठी कोकणातली नारायण ऊर्जा त्यांना कामी येणार आहे का हे आपण बघणार आहोत. आपलं काय मत आहे केसरकर राणे यांच्या या नव्या युतीबद्दल? कोकणातल्या या नव्या समीकरणांना येणाऱ्या काळामध्ये कोकणी माणूस कसं हाताळणार आहे, कसं बघणार आहे? आणि मोदींच्या दौऱ्याआधी बदलणारी ही राजकीय समीकरणं राज्यातल्या सगळ्यात छोट्या जिल्ह्याला म्हणजे सिंधुदुर्गला कुठे घेऊन जाणार आहेत? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बरोबर कनेक्ट राहा. धन्यवाद.